ऑल टाईम फेवरेट गुलाबजामुन. पण आजचे गुलाबजामुन जरा वेगळे आहे. आजचे गुलाबजामुन कुठलेही खवा किंवा गिट्स वापरून न बनवता रव्यापासून बनवलेले आहे. आणि तुम्ही बघू शकता मस्त टम्म फुगलेले आहे आणि पाकसुद्धा छान आतपर्यंत गेलेला आहे. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हे परफेक्ट गुलाबजामुन बनण्यासाठी मी काही टिप्स सांगणार आहे. तर एकही टिप्स मिस करू नका. तर चला तर मग सुरुवात करूया. तर हे गुलाबजामुन बनवताना माप अगदी परफेक्ट असणं गरजेचं आहे. तर इथे मी 100 ml किंवा साधारणतः 1 वाटी आणि चमच्याने म्हणाल तर 5 ते 6 चमचे मी इथे बारीक रवा घेतलेला आहे. आणि ग्रामनी म्हणाल तर 100 ग्राम एवढा हा रवा मी इथे वापरलेला आहे. बारीक रवा वापरायचा आहे. जर बारीक रवा नसेल तर याला एकदा मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. सोबतच आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत दूध पावडर. तर जेवढा रवा वापरलेला आहे तेवढाच आपल्याला दूध पावडर वापरायचं आहे. तर आता चमच्याने बघाल तर हा 5 चमचे होतो आहे आणि ग्राममध्ये म्हणत असाल तर तो 100 ग्राम एवढाच आहे. किंवा तुम्ही 1 वाटीचंही परफेक्ट असं प्रमाण इथे करू शकता. तर इथे 100 ग्राम एवढाच आपण हा दूध पावडर यामध्ये घालून घेणार आहोत. आणि आता ॲड करून घ्यायचं आहे खाण्याचा सोडा. तर हा मी इथे छोटा चमच वापरला आहे. तर चमच्याने पाव चमचा एवढा हा इथे सोडा वापरलेला आहे. आणि आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स छान एकजीव करून घेऊया. या गुलाबजामुनचा मेन इन्ग्रेडियंट हा आपलं पीठच आहे आणि हे पीठ अगदी परफेक्ट बनणं गरजेचं आहे. आता आपण याला दुधाने भिजवून घेणार आहोत. तर ज्या मेझरमेंटनी आपण रवा आणि दूध पावडर वापरला त्याच मेजरमेंट मी ते तुम्हाला दाखवते आहे. तर पाव कप एवढं मी त्यामध्ये दूध ॲड करून घेतलेलं आहे. आणि बघा पाव कपमध्येच हे सर्व पीठ छान मळून तयार झालेलं आहे. आता हे पीठ ना छान हाताने किंवा कुठल्याही वाटीच्या मदतीने असं छान मळून घ्यायचं. कारण पीठ एकदम लुसलुशीत आणि मऊसूत होणं खूप जास्त गरजेचं आहे. नाहीतर गुलाबजामुन छान टमटमीत फुगणार नाही. इथे बघू शकता. आता 1 चमचा दूध घालून मी परत याला छान मळून घेणार आहे. हे पीठ आपल्याला कमीत कमी 5 ते 10 मिनिट छान मळून घ्यायचं आहे. आणि आता बघा जेव्हा हे पीठ आपल्या हाताला चिकटतं आहे किंवा खाली परातीला चिकटतं आहे तेव्हा समजायचं की ही जी कन्सिस्टन्सी आहे ही परफेक्ट झालेली आहे. तर आता शेवटची स्टेप 1 चमचा दूध आणि 1 चमचा साजूक तूप घालून आपण छान ह्याचा असा मऊसूत असा एक गोळा बनवून घेऊया. पीठ मळणं ही सगळ्यात इम्पॉर्टंट या रेसिपीची स्टेप आहे. आणि समोरही मी काही टिप्स इथे सांगणार आहे. तर कुठलीही टिप मिस करू नका. तर बघा इथे छान असं मऊसूद पीठ मळून तयार आहे. आता आपण याला अर्धा तास रेस्ट करायला ठेवूया. आता हे पीठ रेस्ट होत आहे तोपर्यंत आपण लागणारा इथे पाक तयार करून घेऊ. तर पाक हा साधारणतः आपण नेहमी जो गुलाबजामसाठी बनवतो तसाच बनवायचा आहे. तर इथे 2 कप साखर वापरलेली आहे आणि त्यामध्ये घालून घेणार आहे मी 1.5 कप एवढं पाणी. आणि आता हा पाक आपण इथे तयार करून घेऊया. चला तर मग आता इकडे अर्धा तास झालेला आहे आणि पीठ बघू शकता तुम्ही थोडं कडक झालेलं आहे, कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे. तर जर दूध घालायची जर आवश्यकता असेल तर तुम्ही यामध्ये परत 1 चमचा दूध घालून याला मळू शकता. पण इथे मला हे गरज वाटत नाही आहे. तर मी छान याला असं छान मळून घेतलं आहे. आणि आता आपण याचे गुलाबजामुन तयार करून घेऊया. छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. तर हाताला छान तूप लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे गुलाबजामुन तयार करून घ्यायचं आहे. तर हे बघा मी इथे थोडे डिफरंट साईजचे गुलाबजामुन बनवणार आहे की दिसायला ते छान दिसतात. तर हे बघा थोडे लांब असे गुलाबजामुन हलवाई स्टाईल गुलाबजामुन मी इथे बनवून तयार केलेले आहे. परत एक गुलाबजामुन मी तुम्हाला इथे बनवून दाखवते. आणि खाण्याला तुम्ही म्हणाल तर परफेक्ट आपण जसे खव्याचे गुलाबजामुन बनवतो
अगदी तसेच सेम चवीला हे गुलाबजामुन लागतात आणि टेक्स्चरही अगदी परफेक्ट येतं. हे बघा, इथे मी पूर्ण गुलाबजामुन तयार केलेले आहेत आणि इकडे हा पाक पण तयार झाला आहे. तर आपण थोडंसं कलरफुल करूया पाकाला. तर यामध्ये मी केसर घालून घेतलेला. केसर मी अर्धा तास आधीच पाण्यामध्येच भिजवून घेतलेला होता. आता एकीकडे कढईमध्ये ऑइल पण छान गरम झालेलं आहे. आता आपण एक एक करून हे गुलाबजामुन तळून घेणार आहोत. तर 2-2, 3-3 असे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहे. एकत्र खूप सारे गुलाबजामुन घालायचे नाही, त्याने ते छान फुगत नाही. आणि इथे कंटिन्युअसली आपल्याला हे गुलाबजामुन फिरवत राहायचे आहे. आणि हो, जी आच आहे गॅसची ती अगदी कमी ठेवायची आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं याला टेक्स्चर येतो आणि कलर येतो. खाल्ल्यावर पण कुणीही विश्वास करू शकणार नाही की ही गुलाबजामुन रव्यापासून बनलेले आहे. चला तर मग मी एक एक करून इथे संपूर्ण गुलाबजामुन तळून घेणार आहेत आणि ते पाकामध्ये ॲड करून घ्यायचे आहे. तर पाकामध्ये घालताना थोडे थंड करून घालायचे, नाहीतर ते सर्व गुलाबजामुन फाटून जातील. तर हे बघा, मी ते मस्त असे सर्व गुलाबजामुन छान तळून घेतलेले आहे आणि हे सर्व पाकामध्ये घालून घेतलेले आहे. आता याला आपण कमीत कमी 2 तास, हे बघा इतक्या लवकरच हे गुलाबजामुन छान फुगायला लागलेले आहे. तर याला आता 2 तास आपण रेस्ट करू देऊया आणि 2 तासानंतर हे गुलाबजामुन खायला तयार होतील. तर आता इथे 2 तास झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता गुलाबजामुन छान असे टम्म फुगलेले आहेत आणि पाकही अगदी परफेक्ट झाला आहे. खूप जास्त नाही आणि कमी पण नाही. तर हे गुलाबजामुन तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा. आणि तडका हुई स्नेहाजी चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझी रिक्वेस्ट आहे की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण इथे एक गुलाबजामुन कट करून बघूया की जो आपला पाक आहे तो व्यवस्थित आत गेला आहे की नाही. आणि हे बघा, संपूर्णपणे पाक छान